इसवी सन 1663 मुघल सरदार शाइस्ता खान पुण्यात 1,00,000 सैनिकांसह बसला होता. पण त्याला माहिती नव्हतं, शिवाजी महाराजांचा एक गुप्तहेर आधीच त्याच्या किल्ल्यात पोचला होता. तो गुप्तहेर म्हणजे स्वराज्याचा सर्वात धोकादायक माणूस बहिर्जी नाईक. कधी फकीर, कधी व्यापारी, तर कधी साधा मावळा बनून तो शत्रूच्या छावणीत शिरायचा. पण त्याच वेळी बहिर्जी नाईक फकीराचा वेश घेऊन पुण्यात पोचले. त्यांनी शोधून काढले लाल महालाचा गुप्त मार्ग, मुघल पहाऱ्याची वेळ आणि शाइस्ता खान कुठल्या खोलीत झोपतो. बहिर्जी, तुम्ही खूप चांगले काम करून ही माहिती मिळवली असेल. आज मुघलांना स्वराज्याची ताकद दाखवू. महाराज, मार्ग तयार आहे. आज रात्री लाल महालात वीज कोसळेल. 5 एप्रिल 1663 मध्यरात्र. फक्त 400 मावळ्यांसह शिवाजी महाराजांनी लाल महालावर अचानक हल्ला केला. मुघल सैन्य झोपेतच गोंधळले आणि त्या हल्ल्यात शाइस्ता खानची बोटं कापली गेली. हा पराक्रम शक्य झाला एका गुप्तहेरामुळे. तो म्हणजे स्वराज्याचा सावलीसारखा योद्धा बहिर्जी नाईक.